चला 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 रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहेत सगळे? एकदम नंबर एक, टकाटक मंडळी. हा एक छोटासा टॉवेल तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो, कारण याच्यामुळं तुमच्या कमरेच्या वरच्या सगळ्या भागाचे त्रास कायमस्वरूपासाठी बंद होण्यासाठी मदत होऊ शकते. मग तुमची मानदुखी असू द्या, डोकेदुखी असू द्या, मायग्रेन असू द्या, खांदेदुखी असू द्या, हातदुखी, हातामध्ये मुंग्या येणं, बधीर होणं, हाताची बोटं न वळणं किंवा हात जड पडणं, शिवाय तुमची पाठदुखी आणि कंबरदुखी देखील नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आणि जर तुम्हाला याच्यापैकी कुठलाही त्रास नसेल आणि दिवसभर तुम्ही एकाच ठिकाणी बसून काम करत असाल, शारीरिक हालचाल, शास्त्रोक्त हालचाल, व्यायामाचा अभाव तुम्हाला असेल आणि भविष्यात तुम्हाला याच्यापैकी कुठलाही त्रास होऊ द्यायचा नसेल, मान, पाठ, कंबर आणि हात, खांदे तंदुरुस्त ठेवायचे असतील, तर ह्या हालचाली टॉवेलच्या मदतीनं तुम्ही आजपासूनच करायला सुरुवात करा. नव्हे तर आत्ता व्हिडिओ चालू असतानाच एक टॉवेल घ्या आणि माझ्यासोबत करा. व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला तुमच्या कमरेच्या वरचा सगळा भाग अतिशय चांगल्या प्रकारे मोकळा झाल्याचं अनुभवायला मिळेल. विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल, तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्रहो, हा टॉवेल आहे. या टॉवेलच्या मदतीने तुम्हाला उभं राहून ह्या शास्त्रोक्त हालचाली करायच्या आहेत. बघा, सगळ्यात पहिली हालचाल आपल्याला काय करायची आहे, अशा पद्धतीनं आपल्याला टॉवेल हातामध्ये धरायचा आहे. हात आपले समोर धरायचे आणि आपल्याला वर न्यायचा आहे टॉवेल अशा पद्धतीनं आणि हळूहळू पाठीमागं न्यायचा आहे अशा पद्धतीनं 10 वेळा करायचं. बघा, 1, सावकाश करायचे, 2, सावकाश करा, रामकृष्ण हरी म्हणा, 3, बघा, 4, सावकाश, गडबड नाही, गोंधळ नाही, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय करायची आहे, अशाच पद्धतीने उभं राहायचं आहे. पायामध्ये थोडंसं खांद्या इतकं अंतर घ्यायचं आहे आणि हात खांद्याच्या थोडेसे बाहेर काढून आपल्याला अशा पद्धतीने टॉवेलला पकडायचं आहे. आणि आपल्याला फक्त आता काय करायचं आहे, वर खाली, 1, 2, 3, सावकाश, 4, खांदे ढिल्ले सोडायचे, 5, 6, 7, 8, 9, 10. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, अशाच पद्धतीनं टॉवेल पाठीमागं आणून खांद्यावरती ठेवायचं आहे, परत वर उचलायचं आहे. बघा, 10 वेळा, 1, 2, 3, टॉवेलला ताणायचं दोन्ही हाताने गच्च पकडायचं. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. खूप छान, रामकृष्ण हरी. आता काय करायचं आपल्याला, पाठीमागं धरायचा टॉवेल अशा पद्धतीनं. हे बघा, हातामध्ये, पायामध्ये अंतर तसंच राहू द्यायचं आहे. आणि बघा, आता हे टॉवेल आपल्या मांड्याला आणून चिटकवायचं आहे आणि त्याच्यानंतर शक्य तितकं आपल्याला वर उचलायचं आहे. बघा, 1, मानपाठ सरळ, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. खूप छान. आता काय करायचं आपल्याला, या अशा पद्धतीनं वर धरायचं आहे, पायामध्ये अंतर तसंच ठेवायचं आहे
आणि आपल्याला उजवीकडे डावीकडे झुकायचं आहे. बघा 1 2 3 खूप छान 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायचं आहे, गोळी मारायची. कशी मारायची बघा, हे अशा पद्धतीनं हे असं धरायचं आणि एकदा इकडं एकदा इकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. रामकृष्ण हरी. त्याच्यानंतर काय करायचं आहे, अशा पद्धतीनं हा टॉवेल आपल्या मानेच्या पाठीमागं धरायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, आता पोटपिळी करायची आणि ती करत असताना आपल्याला मान आणि आपला कमरेच्या वरचा जो भाग आहे तो डावीकडे उजवीकडे वळवायचा आहे. बघा या अशा पद्धतीनं 1 2 मान सरळ ठेवायची. 3 4 5 सावकाश 6 7 8 9 10. पाय हलू द्यायचे नाही. आता बरेच जण म्हणतील डॉक्टर तुमचे एवढे सगळे व्हिडिओ आहेत व्यायामाचे, कुठला व्यायाम करायचा. तर मी नेहमी सांगत असतो की आलटून पालटून तुम्ही सगळे व्यायाम प्रकार करा. बदलून बदलून जेव्हा तुम्ही व्यायाम प्रकार करता तेव्हा ह्या सगळ्या व्यायामाचे तुम्हाला शास्त्रोक्त फायदे होतात. तुम्हाला कुठलाही व्यायाम करताना दररोज कंटाळा अजिबात येणार नाही, बोर अजिबात होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा बदलून बदलून तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्हाला कधीही तुमच्या कुठल्याही त्रासासाठी आजारासाठी डॉक्टर बदलण्याची वेळ येणार नाही. अगदी घरच्या घरी निवांत बसून उभा राहून झोपून हे सगळे करता येणारे शास्त्रोक्त व्यायाम आहेत. नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्यांचे अतिशय चांगले फायदे होताना दिसून येत आहेत. वेळोवेळी तुम्ही चांगल्या कमेंट करून देखील आम्हाला कळवत आहेत की माझी गुडघेदुखी कमी झाली, कंबरदुखी कमी झाली, तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास कमी झाला, पाठदुखी कमी झाली, अंगदुखी. ह्या सगळ्या कमेंट तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करता. नक्कीच हा देखील व्हिडिओ तुम्हाला या टॉवेलच्या मदतीनं कमरेच्या वरच्या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी 100% मदत करणार आहे. त्यानंतर पुढची स्टेप काय करायची, अशा पद्धतीनं आपल्याला टॉवेल मागं धरायचं आहे. हे अशा पद्धतीनं बघा, तुम्ही बघू शकता हे असं हे. आणि आपल्याला काय करायचं, आता हात वर खाली करायचा आहे. बघा 1 2 3 4 5 6. तुम्हाला फ्रोझन शोल्डर असू द्या, खांदेदुखी असू द्या, जुनाट खांदा गच्च झालेला असू द्या, तो कमी होण्यासाठी मदत होईल. 8 9 10. त्याच्यानंतर हा हात वर करायचा आहे आणि हा हात खाली. बघा खूप छान आहेत, फक्त तुम्हाला करून बघायचं आहे. हे बघा 1 2 3 4 5 6. मजा येणार आहे. 7 8 9 10. व्हेरी गुड. रामकृष्ण हरी. त्याच्यानंतर काय करायचंय, अशा पद्धतीनं आपल्याला टॉवेल न मानेच्या मागं धरायचं आहे, गच्च धरायचं आहे आणि मान थोडीशी टॉवेल वरती आपल्याला काय करायचे, झुकवायची. परत आपल्याला सरळ करायची. 1 2 सावकाश 3 4 5 6 सावकाश 7 8 9 10. याच्यामुळे काय होणार आहे, मानेच्या तिथं, पाठीच्या तिथं, कमरेच्या, मणक्याच्या आजूबाजूला असणारे जे स्नायू आहेत ते रिलॅक्स होणार आहेत, त्यांची लवचिकता वाढणार आहे, त्यांच्यातली आखड निघून जाणार आहे. रक्ताभिसरण सुधारल्यामुळं ज्या नर्व्ज आहेत, चेतापेशी आहेत, चेतापेशींची जी मुळं आहेत, नर्व्ह ज्याला आपण म्हणतो, मेंदूकडून येणारे जे नर्व्ज असतात त्यांची मुळं ही मणक्यामधून निघत असतात आणि ह्या मुळांना चांगलं पोषण मिळावं, त्यांचा ऑक्सिजन वाढावा, रक्तपुरवठा वाढावा म्हणून देखील ह्या सगळ्या टॉवेलच्या हालचाली आपल्याला मदत करणार आहेत आणि भविष्यामध्ये तुम्हाला या सगळ्या त्रासापासून दूर ठेवण्यासाठी मदत होणार आहे.
त्यानंतर पुढची सोपी स्टेप काय करायची आहे, अशा पद्धतीने टॉवेल आपल्याला इथं काखेमधून घ्यायचा आहे, समान अंतर असलं पाहिजे दोन्हीकडं, आणि त्याच्यानंतर एक इकडची बाजू इकडं आणि इकडची बाजू इकडं धरून अशा पद्धतीनं मानेच्या इथून कम्फर्ट असेल अशा पद्धतीनं तुम्हाला आणायचे आहे. हे बघा तुम्ही बघू शकता इथं. आणि आता काय करायचं आहे, अशा पद्धतीनं ह्याला धरायचं, क्रॉस धरला आता मी टॉवेल, आणि ह्याला आपल्याला पुढं मागं करायचं आहे 10 वेळा. 1 2 3 4 5 6, जास्तीत जास्त पुढं आणण्याचा प्रयत्न करा, 7 8 9 10. व्हेरी गुड. नंतर पुढची स्टेप काय करायची, अशा पद्धतीनं मानेच्या पाठीमागं धरूनच आपल्याला काय करायचं आहे, कोपरे मागं पुढं घ्यायचे. 1 2 मान सरळ, 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. त्यानंतर पुढची स्टेप काय करायची, अशा पद्धतीने टॉवेल पाठीमागं धरायचा आहे आणि आपले हात जे आहे ते आपल्याला राईट लेफ्ट आपल्या अशा पद्धतीनं घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच्यामुळे तुमचं पोश्चर सुधारणार आहे, तुमच्या मानेला कधीही बाक येणार नाही, पाठीला कमरेला कधीही बाक येणार नाही, तुमच्या बसण्या उठण्यामध्ये उभा राहण्यामध्ये एक डौलदारपणा, एक रुबाबदारपणा दिसायला मदत होईल. कारण दिवसभर तुम्ही अशाच पद्धतीनं बसून मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती काम करत असता किंवा दिवसभर बसून राहत असता, खुर्चीवर बसून राहत असता, त्याच्यामुळं पाठीचे, मणक्याचे, कमरेचे आजार, हाताचे दंडाचे आजार किंवा डोकेदुखीचा आजार होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेला दररोज फक्त हा व्हिडिओ लावून 10 ते 15 मिनिटांमध्ये ह्या शास्त्रोक्त हालचाली जर तुम्ही केल्या, सकाळी उपाशीपोटी किंवा सायंकाळी म्हणजेच दुपारच्या जेवणानंतर 2-3 तासांनी किंवा रात्री लवकर जेवण करून झोपताना जर तुम्ही ह्या हालचाली केल्या, तर दिवसभर तुमची मानपाठ अवघडलेली जी आहे, कंबर अवघडलेली आहे, ती खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्स होण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या या सगळ्या समस्या नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं दूर होण्यासाठी 100% मदत होणार आहे. तर आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत ह्या सगळ्या हालचाली कोणी कोणी करून बघितल्या आणि त्यांना कसं वाटलं आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आणि आजपासून टॉवेलच्या मदतीनं मान, पाठ, कंबर, खांदे आणि हात तंदुरुस्त ठेवण्यासाठी, त्यांचे त्रास कमी करण्यासाठी ह्या हालचाली करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला आवर्जून कळवा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणे म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचा आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या मान, पाठ, कमरेचे, खांद्याचे, हाताचे त्रास कमी होण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला
प्रेरणा मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.